नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका. मैत्रिणींनो, आज तुमच्यासोबत मी चंद्रलेखा साड्यांचं सुंदर कलेक्शन आणलंय. चंद्रलेखा साडी म्हणजे ती जिचा रंग सुंदर पांढरा शुभ्र अशा चंद्राच्या प्रकाशासारखा आहे आणि यात विविध पॅटर्न्स येणार आहेत. अगदी मदुराई कॉटन पासून तर चंदेरीपर्यंत, तिकडे पैठणीपासून तर इकडे महेश्वरीपर्यंत असे सगळेच सुंदर ज्या साड्यांमधले पांढरे रंग तुम्हाला विविध अशा तुमच्या प्रोफेशनसाठी किंवा बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी अशा आहेत ज्या मोठमोठ्या सरकारी नोकरीमध्ये रुजू आहेत. त्या प्रत्येक मैत्रिणीला अशा शुभ्र पांढऱ्या रंगाच्या चंद्रलेखा साड्यांचं कलेक्शन वापरता येईल, नेसता येईल आणि खूप सुंदर लुक तुम्हाला क्रिएट करून देईल. प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी असणार आहे. कारण शेवटी या पांढऱ्या शुभ्र साडीज आहेत. काहींमध्ये हलकासा टेंट आहे गोल्डन कलरचा, काही प्रत्यक्ष पांढऱ्या आहेत, काही कॉन्ट्रास्ट आहेत आणि काही सुंदर आहेत. प्रत्येक वेळी असं होतं की एवढी हेवी रेंज आम्हाला नकोय, त्यावेळी प्रत्येक रेंजच्या साडीज आज तुम्हाला दाखवणार आहे. चॉईस ही पूर्णपणे तुमची असणार आहे. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत अत्यंत सुंदर धर्मावरम साडी, ज्या प्रत्यक्षात स्वतःमध्ये खूप सुंदर आहे. या प्रत्येक पांढऱ्या आणि सोनेरी धर्मावरम साड्यांची प्राइस आहे ती म्हणजे 8,500. तुम्हाला हवं तर तुम्ही यावर शेलाही घेऊ शकता. जी धर्मावरम साडी मी नेसली आहे तिची प्राइस आहे 8,500. या साडीमध्ये अत्यंत रॉयल काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकतात या साडीची नकाशी संपूर्ण एकमेकांपासून वेगळी आहे आणि सुरेख असा सोनेरी बुट्टा आहे आणि तेवढाच हेवीचा पदर आहे. खूप सुंदर साडी आहे, उत्तम असं लुक आहे आणि प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 8,500. उत्तम, सुरेख, सुंदर कलेक्शन. जाऊयात आपण नेक्स्ट कलरकडे. चंद्रलेखा साडीमधील हे रॉयल कलेक्शन. जर मी वेअर केलेली साडी नाही मिळाली तर डोळे बंद करून ही साडी घ्या, कारण दोन्हीही साड्या सेम आहेत, पण मात्र फरक आहे तो जरीचा. प्राइसही इक्वल आहेत 8,500. खूप सुंदर साडी आहे. म्हणजे या धर्मावरम साड्यांची तोडच नाही. एवढ्या सुंदर या साड्या आहेत. प्राइस अत्यंत कमी आहे. सगळ्यात सुंदर साडी आणि उत्तम कलेक्शन म्हणजे हे रनिंग असं ब्लाउज आणि तुम्हाला तुमच्याकडे 2 ऑप्शन्स येतील. एक तर तुम्हाला एकदम रॉयल लूक घ्यायचंय, ऑफिसच्या ठिकाणी मोठी मीटिंग आहे, खूप सरकारी मोठ्या नोकरीमध्ये रुजू आहात, तर हे ब्लाउज वेअर करा जे पांढरं आहे. कधी पार्टी वेअर फंक्शन आहे, नाईट फंक्शन आहे किंवा तुम्हाला असं वाटतंय की रिसेप्शनला जायचंय, त्यावेळेस जसं मी आता लूक क्रिएट केलंय, एखादं सुंदर हेवी डिझायनर ब्लाउज सोबत तसं क्रिएट करा. एक साडी तुम्हाला वेगवेगळे 2 लूक देऊन जाईल, जी जगात सुंदर आणि बेस्ट तुमचं जे लूक आहे ते क्रिएट करण्यात खूप मदत करेल. एखाद्या नितांत सुंदर महाराणीने नेसावा असा रंग आहे या साडीचा आणि अत्यंत सुंदर अशी साडी आहे. धर्मावरम म्हणजे काय, तर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही खूप स्लिम दिसाव्यात, तेही हेवी साड्यांमध्ये, त्यावेळी धर्मावरम हे डोळे बंद करून घेण्याचा साडी प्रकार. माझ्याकडनं काय कुठूनही घ्या, पण नक्कीच ओरिजिनल आहे का हे तपासून घ्या. कारण तुम्ही जितकी ओरिजिनल धर्मावरम घ्याल, तितकी ती सुंदर आणि सुरेख दिसेल. साडीचं लूक हे खूप छान आहे आणि संपूर्ण असं वाटतंय की सोन्याचीच जरी केलेली आहे एका साडीवरती. एवढं सुंदर या साडीचं लूक आहे. रंग जो आहे याचा तो आहे छान असा परफेक्ट गोल्ड कलर. सोन्याचा हार जसा सुंदर एखाद्या सोनाराने मडवावा तसंच या सुंदर याचे काठ आणि पदर केलेला आहे. लूक अगदी छान आहे. सुंदर कलेक्शन आहे आणि रनिंग असं ब्लाउज आहे. राजेशाही थाट कोणत्या साडीचा, तर तो चंदेरी साडीचा. आणि जर तुम्हाला तशीच सुंदर राजेशाही लुक क्रिएट करायचं असेल, तर त्यावेळी फक्त एकच ऑप्शन ते म्हणजे चंदेरी. जगात सुंदर, सगळ्यात भारी आणि उत्तम कलेक्शन. होय, मस्त साडी आहे आणि साडीचं म्हणजे राजघराण्यातल्या ज्या स्त्रिया होत्या, त्यांच्याकडे असलेली चंदेरी साडी आणि ही साडी मला वाटतं तिथूनच हा प्रकार सुरू झाला. आणि हा रंग सुरू झाला माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे. कारण जेव्हा पांढऱ्या शुभ्र चंद्राच्या प्रकाशासारख्या साडीवरती असा मेहरून रंगाचा कॉन्ट्रास्ट येतो, तेव्हा ती फक्त रॉयल आणि रॉयलच लूक तुम्हाला क्रिएट करून जाते. बऱ्याचशा जणींचा मला हाच प्रश्न असतो, चंदेरी साडी फुगेल का? अशी जगामध्ये कोणतीही साडी येत नाही जी भरपूर, म्हणजे भरपूर तर नाही म्हणू शकत मी, की थोडीफार फुगत नाही. पण आपल्याला तिला व्यवस्थित नेसवावं लागतं. काही-काही जणींचं म्हणणं असं की "प्रियंका, साड्या चुरगळतात का?" कोणत्याही साड्या घ्या, मी सांगेन चुरगळतीलच. पण तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला त्यांना जपायचं कसं आहे.
तुम्हाला त्यांना त्या साड्यांना कसं कॅरी करायचं आहे आणि तुम्ही बघू शकतात अजिबात आता तर मी ना प्लेट्सला असं पण नाही केलंय, पण बघा फुगते का साडी? थोडंसं टेंट येणार, प्रॉपर बसवलं तर तेही फुगणार नाही. शेवटी या प्युअर आहेत. प्युअर साड्यांबरोबर ते प्रॉब्लेम्स नाहीये जे तुम्हाला सेमी साड्यांबरोबर येतात. सो मस्त साडी आहे, प्राईस आहे 14,000. कालांतराने इतक्या सुंदर प्युअर हँडलूम चंदेरी कॉटनच्या ज्या साडीज आहेत, त्यांचं जे प्रमाण आहे ते कमी होताना दिसतंय. का? कारण की या साड्या जशा आधी बनायच्या, आधी खूप चंदेरी म्हणजे एक वेळ होता, की एक काळ होता, की ज्या काळी फक्त चंदेरी कॉटनच्या साड्याच फेमस होत्या. एखाद्याच्या अंगावर चंदेरी कॉटन बघितलं, की असं व्हायचं, की "अरे बघ, बघ तिने कोणती साडी नेसली आणि हे मी किती वेळा स्वतः फील केलंय माझ्या आजीबरोबर मी तिच्याकडे एकच चंदेरी होती, पण दुसऱ्याने नेसलेली चंदेरी बघून तिला असं व्हायचं, की "अरे केवढी सुंदर चंदेरी साडी नेसली आहे." पण हळू फॅशन येत गेली, जग बदलत गेलं, आवडी बदलत गेल्या आणि कुठे-कुठे ज्या पारंपरिक गोष्टी होत्या त्या मागे पडत गेल्या. पण जर तुम्हाला अगदी पारंपरिक गोष्टींची आवड असेल, रॉयल गोष्टींची आवड असेल, तर 6,700 ची ही प्युअर कॉटन हँडलूम चंदेरी साडी तुमच्याकडे असावी. या सिंगल असतात, हाताने बनतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगातली ही पहिली साडी अशी आहे जिचे काठ सिल्क विथ जरीने मिळून बनलेले असतात. त्यामुळे नरम असतात, आरामदायी असतात. सुंदर भरीव साडी आहे, रनिंग असं ब्लाउज आहे. 26 जानेवारीसाठी सुंदर छान अशी पांढरी शुभ्र साडी शोधताय तर आजचा ब्लॉग फक्त तुमच्याचसाठी बनवलाय. म्हणजे या ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या चंदेरी साड्या दिसतील ज्या खूप सुरेख आहे आणि अत्यंत सुंदर आहे. साडी दिसताना खूप छान आहे, प्युअर चंदेरी कॉटन आहे आणि याची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे 5,000. दी पेटीतली साडी जितकी पारंपरिक असू शकते तेवढीच पारंपरिक ही साडी आहे. मस्त असा लाइनिंगचा पदर आहे आणि खूपच नाजूक बुट्टे आहेत आणि या साडीची जी प्राइस आहे ती आहे 4,700 4,700. साडीचं लुक अगदी छान आहे आणि सौंदर्य जगात भारी आहे. दिसताना सगळ्या साड्या सुंदर दिसत आहे आणि रनिंग असं ब्लाउज आहे. महेश्वरी आली आता मग तर विषय संपला. एवढी सुंदर ही साडी आहे. चंद्राच्या प्रकाशासारखं पांढरं शुभ्र रिफ्लेक्शन आहे साडीचं आणि त्याला अधिक उठावदार बनवण्यासाठीचे सॅटिनचे काठ. साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 4,000. होय, 4,000. खूप सुंदर साडी आहे, प्रचंड प्रचलित साडी आहे. मागच्या वर्षी 26 जानेवारीला मी ही सेम साडी नेसली होती आणि तेव्हापासून मोस्ट डिमांडिंग कलेक्शन आहे आणि सुंदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे. सुंदर अशी रेवा महेश्वरी आहे आणि प्राइस आहे 2,000. अगदी छान कलेक्शन आहे आणि अगदी उत्तम म्हणजे रेवा महेश्वरीचं तर असं असतं की हिच्या काठांमुळेच सगळं हिचं सौंदर्य आहे. सगळं सौंदर्य दडलंय तर या साडीच्या काठांमध्ये आणि हिच्या फॅब्रिकमध्ये. प्रचंड सुंदर फॅब्रिक आहे, अत्यंत सुंदर अशी साडी आहे, लुक खूप भारी आहे आणि प्राइस आहे 2,000. हीच साडी ती म्हणजे पैठणी साडी आणि त्यातही राजलक्ष्मी पैठणी आलं म्हणजे विषय संपला. प्युअर राजलक्ष्मी पैठणी साडीची प्राइस आहे 7,800 आणि सुंदर असा एखाद्या मोत्यासारखा रंग आहे. प्युअर मोती जसे पडाव आहेत ना, तसे पडतायत त्याचे रंग आपल्या डोळ्यांवरती रिफ्लेक्शन देतायत. एवढं सुंदर ही साडी आहे आणि अत्यंत छान या साडीचा रंग आहे. कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे, सुंदर असा राजलक्ष्मी पदर आहे आणि अत्यंत सुंदर या पैठणीची चमक म्हणजे अशी पैठणी तुम्हाला कुठे बघायलाच मिळणार नाही, जिच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रीयन आणि साऊथ या दोघांचा मेळ दिसतोय आणि सुंदर पैठणी आहे. अत्यंत सुंदर लुक, साडी सगळंच भारी. माझ्या बऱ्याचशा फॉलोअर्स, मैत्रिणी खूप मोठ्या-मोठ्या सरकारी पदावर रुजू आहेत. त्यावेळी मला असं वाटतं, की त्या प्रत्येक मैत्रिणीकडे इतकं रॉयल कलेक्शन नक्की असावं. तुमच्याकडे सगळे प्रकार आहेत. पैठणीमधला, साऊथ टचमधील पैठणीमधला हा कलर तुमच्याकडे आहे का? रंग म्हणाल तर मोतीच कलर आहे, पण व्हाईट बेसवरती. पूर्ण साडीवर मीना वर्क आहे. इतकं रॉयल लुक आहे, की कॉन्ट्रास्ट म्हणजे याचं जे कॉन्ट्रास्ट यावेळी आलंय ना, हे महेश्वरीमधलं फेमस कॉन्ट्रास्ट आहे, जे जाणून-बुजून या रंगामध्ये घेतलं गेलं. संपूर्ण हेवी पदर आहे आणि खूप सुंदर ही साडी आहे. हिच्यावरचं जरी काम फक्त असं खूप नोटीस केलं तर दिसेल, पण खूप नाजूक काम आहे आणि 7,800 प्युअर साडीची प्राइस आहे. लुक खूप रॉयल आहे आणि बेस्ट कलेक्शन आहे. या साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला असा होता आजचा व्लॉग. आय होप की याचा जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल.
CODचं जे ऑप्शन आहे ते माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. या संपूर्ण साडीचा ब्लॉग माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे. प्लीज जा आणि तुमच्या मनात आवडणारी साडी बुक करा. अगदी सुंदर 100% गॅरंटी आमची, विश्वास तुमचा, क्वालिटी आमची. होय. आणि माझं जे शॉप आहे ते आहे इंदौरमधील अगदी फेमस राजवाड्याच्या वॉकिंग डिस्टन्सवरती. या, इंदौरला या, आले तर नक्की आवर्जून भेट द्या आपल्या शॉपला. मीही शॉपमध्ये असतेच, म्हणजे दुपारी 2 वाजेनंतर ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत मी आपल्या सप्तशृंगी क्रिएशनमध्ये असते. आणि नक्कीच जर तुम्ही यावेळेस आला तर मला खूप छान वाटेल तुम्हाला भेटायला. आणि COD ऑप्शन अवेलेबल नाहीये. तुम्ही कसंही ऑनलाईन पेमेंट करू शकता. GPay, PhonePe, बँक ट्रान्सफर, UPI ऑल टाइप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. सो भेटूयात आपण पुन्हा लवकर उद्या. तोपर्यंत बाय, टेक केअर. थँक यू सो मच.